आज सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक होती ती बैठक पूर्ण झालेली आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना सरकारकडून आश्वासित करण्यात आलेलं आहे की तुमच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरच या 2-4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आणि इतर सगळ्यांची बैठक घेतली जाईल. नाही, मग आता त्यांचे काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहीत नाही. त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक काय सांगितलं हे माहीत नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मात्र द्यावं ही आमची भूमिका आहे आणि ती कायम राहणार. त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले की खोटी सर्टिफिकेट देण्यात आलेली आहे, खोटी कागदपत्रे, कुणबी प्रमाणपत्र कागदपत्रे देऊन तशी प्रमाणपत्र खोटी घेतलेली आहेत असाही आक्षेप घेण्यात आले. त्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. हा, मग 14% आरक्षणाची सुद्धा चौकशी करून तीही घालवलं पाहिजे. मंडल कमिशननं दिलेलं वरचं तर बोगस आहेच आहे, ते तर त्यात काही दुमतच नाही. मराठी गप होते, दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करायचं नाही म्हणून चाललं होतं. परंतु वरचं 16% बोगस आहे ना. खास जर सरकार जातीभेद करत नसलं, सरकार एका बाजून वाढणार नसलं, सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असलं तर सरकार दूध का दूध पाणी का पाणी करील. श्वेतपत्रिका काढतील ना ते सुद्धा. आमचे सुद्धा याची 14% आरक्षण मंडल कमिशननं दिलं, त्याच्यानंतर कसं काय दिलं बोगस आरक्षण. वरचं 16% ते 30% कसं काय झालं एका रात्रीत. परत वर 2% वाढून ते 32 कसं झालं, म्हणजे एकूण 52% कसं काय झालं. याबद्दल बी मग सरकार न्याय भूमिका करेल ना. असं कसं 14% आरक्षण वरचं तर बोगस आहे, पण 14% आरक्षणसुद्धा बोगस आहे. ही बी आमची मागणी की तेही रद्द करा, कारवाई करा, तपासणी करा, तुम्ही तीही करा. मग होऊनच जाऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी. कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं त्यावेळेस सर्वे केले असतील, जातनीय जनगणना केली असेल, ओबीसीची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली दिली. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली. हे असं जर खोटं असेल तर ते 14% सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ना. म्हणजे तुमचं ते खरं, म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली 1931ची जनगणना ती खरी आणि आमचं मात्र 1884चं असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या. मग आता हे आता होणारच आहे, नाही वारास प्रतिवार होणारच आहे. आता मंत्रिमंडळात जसं मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशीच ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी मागणी होती, त्याचा निर्णय करण्यात येईल असं सरकारने सांगितलं. नाही, त्याबद्दल आमचा काय आक्षेप असायचं कारण नाही. उपसमिती असावी. आम्ही मगाशी बोलताना बोललोत ना की जसं बाकीच्या संस्था आहेत की त्यांना डायरेक्ट फायदा मिळतो, तसा सारथीमार्फत फायदा मिळावा. चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं, महामंडळाला तमुक दिलं, सारथीला अमुक दिलं, तसं आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये. बाकीच्या संस्थांसारखंच न्याय भूमिका ठेवून यांनाही करण्यात यावं एवढाच म्हणण्याचा उद्देश होता आमचा मगाशी. तुम्ही 6 महिन्यापासून ज्या सगळे सोयरेंवर सांगितले सगळे सोयरे अध्यादेश काढा, तर त्याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी. असं म्हणाले की अध्यादेश रद्द करा. नाही, मग आता त्याचं काही नाही बाबा, ते काही रद्द करा म्हणता येते, त्याचं काहीच नाही. त्याने सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्यात. ते कशाला काही म्हणतात, ते बोललं की जातीवाद नाही. आता तो म्हणतो रद्द करा. आता याला जातीवाद नाही म्हणत का? ह्याला जातीवाद नाही म्हणत का? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार आहे. ती रद्द करा. म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तथ्यच नसतं अशी मागणी असते. सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटोळं होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती. जन्मल्यापासून त्याचं तेच चालू आहे. मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा, त्याचा धंदाच झाला आहे तो. बैठकीत एक असंही झालं की एकमेकांसोबत भरूया, जातीय तणाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते, एकमेकांसोबत बसूया, मार्ग काढूया, अशा पद्धतीची एक चर्चा झाली. त्यावर प्रतिसाद देताना हाके सुद्धा म्हणालेत की एकमेकांसोबत बसायला आपण तयार आहोत, एकमेकांचा आदर करूया आणि बसूया. तुमची काय भूमिका आहे यावर? अहो, तुम्ही आत्ता आदर करायला लागले. मी 10 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे तसं आदरच करतोय. तुम्ही फक्त मला समजून घ्या ना. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि तुम्ही त्या लेकराला मराठ्याच्या मिळू नये म्हणून भांडताय. मी सन्मानच करतोय तुमचा. आणखीन ब्रह शब्दांनी तुम्हाला दुखवलं नाही राव म्या, ते एकटा सोडता. आमची काही इच्छा नाही का? तुम्हाला वाटतंय जातीय तेढ होऊ नये, एकत्र बसावं, सन्मान करावा, असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं असेल, आम्ही मराठी बसायला तयार आहेत. आम्हाला कुठं जातीवाद करायचा आहे?
दुसरं असं की तुम्ही राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी, तर त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं ही जनता ठरवते, एक दोन कोणी नाही ठरवू शकत. अरे मग भुजबळ म्हणाले. अरे मी जनताच आहे ना, तुला कळलं का नाही का वा? मी कोण आहे मग? मी का नेता आहे का? जनता आहे ना मी. मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू, खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, हा एक म्हटलेत. आणि दुसरे, सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं. नाही ते काय सांगते त्याच्यावर काय भरोसा ठेवत नाही आम्ही. त्याचं काय करे ते कोणकडे. मग मराठा कुणबी एक आहे हे सिद्ध कसं करायचं? तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना. आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच. तुमचं म्हणणं नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला? आहेत कसे आम्ही सिद्ध करून देतो. आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं, लावून धरलं मी हे आंदोलन, माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं. नोंदी निघाल्या. आधी सगळे म्हणत होते इकडं नोंदीच निघू शकत नाहीत, ओबीसी आरक्षणाचा तुमचा संबंधच नाही. आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा. मराठा कुणबी एक नाही, मी सिद्ध करून देतो मराठा कुणबी एक हे. सगळं तुमच्याच म्हणण्यानं होईन असं कसं काय? मग तेव्हा अन्याय होतो ना आमच्यावर. हे जसं म्हणते आता यांचं एक तर मागण्याच काय आहेत कळा. सगळ्यात महत्त्वाचं हे काय, आता ही मॅनेज बैठक होती. ही मॅनेज बैठक होती. मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची आणि त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती. स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती. मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सारथीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही. ठरवून बैठक होती. फक्त ही आता जाहीररित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून. ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काही मिळू द्यायचं नाही. ही प्युअर मॅनेज बैठक होती. काय मागण्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती? काय मागणी आहे तुमची? महामंडळ द्या होती की महाज्योतीला आणखीन स्कीम द्या, निधी द्या ही होती का? तुमची तारटी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती? तुमच्या मागण्याच नाहीत. आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं. आम्हाला द्या बाबा, तुमच्या लेकराचं कल्याण झालं तर आमचं हे होईल. चंद्रकांत पाटील सांगते ते खोटं आहे असं म्हणणं होतं आमचं. की ते म्हणतात तुम्हाला खूप दिलं, योजना दिल्या, आमका दिलं. एका योजनेच पोरं बेजार झाले आमचे आंदोलनं करू हे म्हणणं आहे. त्यासारखं द्या. त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही, केला पण नाही आणि करणार बी नाहीत. म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या. तसं तुमची मागणी काय आहे नेमकी? काय मागणी आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे ही विदूषकपणाची. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देऊ नका विदूषकपणाची. त्यांचे गुन्हे मागं घेऊ नका विदूषकपणाची. आमचं सातारा गॅजेट घेऊ नका, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका. ही विदूषकपणा आहे विचाराचा. विद्रोही विचार म्हणते त्याला. जाती जाती दंगली घडणे, तेढ निर्माण करणे. मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांना देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे नाही का कायदा नाही? ज्या ओबीसीच्या यादी आहे आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार, जातीच्या यादी क्रमांकानुसार 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. ते देऊ नका. मग काय देतो आम्हाला? घेतो का आमचं सगळं वावरं फेवरं घरदार लिहून तुला एकट्याला आणि मग यावल्यात खातो का सुखाने? खोटे दाखल्याबाबतची तुमची काय भूमिका आहे? अरे खोटे मी तेच सांगतोय ना, खोटं नाहीच आहे ना. आता बाबा दादा, अरे 7/12 सापडा यार जमिनीचा. ती आमची जमीन आहे, त्याच्यावर नाव आहे आमचं. तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक, खोटं आहे. मग तुमचं कोणचं खरं आहे? मागणी काय ते तर सांग बाबा आम्हाला. मागणीच कळा ना तुमची. आम्हाला एवढंच कळलं आहे मराठ्याला. फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लागले. तुमची मागणीच नाही आहे. तुम्हाला आरक्षण आहे, आरक्षण द्या म्हणावतं. आणि जे तुम्हाला पाहिजे एसटीतून ते तुम्ही मागत नाहीत. तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज होती. एक मोठा सरकारवर आरोप आहे. तर मॅनेज कोणी केलं असावं असं तुमचा आरोप आहे? सरकारमधले मंत्री ज्याने आंदोलन बसलं ते आंदोलन बसलं मराठ्यांच्या विरोधात द्वेषापोटी. आम्ही कधी म्हणलो धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे? आम्ही कधी म्हणलो की ओबीसींचं हिसकून घेऊन आम्हाला द्या? कधी म्हणलो? आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत, हे आमच्यात येत.
आमच्या नोंदी सापडल्यात. भारत देशात मराठा समाज एक जात अशी आहे की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण आहे, त्याजवळ पुरावे आहेत. यांजवळ एकाजवळ बी पुरावे नाहीत. यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आहे. आमचं असून द्यायनात, म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात. म्हणजे तुम्ही दादागिरीनं वावरं बळकवलेत. त्या वावराला तुम्ही तुमचं हे म्हणताय आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय. मग किती द्वेष आहे भयानक तुमच्या मनात. तुमचे लेकरं चांगलं करायला निघालात तुम्ही आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला. ही कोणचा अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं? ही कोणचा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला? असे मंत्री असतात का, असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पोरं मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकराचं वासून वाटोळं करायला लागले? कोणचं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही? पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलंय, त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे, घटनेला अनुकरून कसं राहावं यासाठी एक ट्विट केलं आणि या आंदोलनातून म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनातून काहीतरी शिका असा एक टोला लावलाय. चांगलं आहे ना, त्यांचे विचार चांगले आहेत. संविधानाच्या विचारावर आम्ही चालावं सांगतायत, चांगलं आहे. संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी, संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये. खूप संविधानाचा त्यांना अभ्यास मला नाही आहे बाबा. आपण चांगला विचार मांडला त्यांनी, चांगलं आहे. हातापाय तोडीत होते आमचे त्याच्या भाषणातून. त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले, त्यावेळेस खूप चांगलं होतं ते. पण अभ्यासपूर्ण सालच होतं ते सुद्धा. भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं. परंतु ताई नाही म्हणल्या, ह्या आंदोलनाला म्हणल्या, याच्यात खूप अभ्यासपूर्ण चांगला आहे, चांगला विचार आहे. जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे, हरकत नाही. आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं कधी. चांगलं आहे, चांगले विचार मांडायला लागल्या त्या. ठीक आहे. मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे तशी ओबीसीची उपसमिती स्थापन केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले समस्या सोडून. नाही, त्याच्यात काय दुखण्याचं कारण नाही आम्हाला. पोटजळी नाही आमची त्याच्यासारखी हो, येवल्यासारखी पोटजळी नाही. आम्ही काही द्या, तुम्ही महायुती दिली, अनेक योजना दिल्या. मध्ये त्या पडळकर भाऊचं काहीतरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस बी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे, मला आता पक्का माहीत नाही. आमची पोटजळी नाही. तुम्ही उपसमिती द्या, ती पोटजळीच नाही आमची. तुम्ही आम्हाला काय विरोध करताय? आम्हाला काय मिळायला लागलं की आम्हाला जे आहे ते त्यांना पाहिजे लगेच. तू अशी बरोबरी का? सारथीतमध्ये योजना आल्या तशाच आम्हाला द्या. एकदा आम्हाला वाट्याला नाही आल्या, त्या कुंकड पडल्या मेळ नाही लागला, आम्हाला द्या. आमच्याकडं कसं आंदोलनच काय चाललं हेच कळा नाही हो. सगळा महाराष्ट्र बघतोय, सगळे पत्रकार बघतेत, विश्लेषक बघतेत, साहित्यिक बघतेत. आमच्याकडे त्यो भेटायला आला त्यो बी आला पाहिजे नाही. ते बारीक लेकरू रडत असतं ते, तुला चॉकलेट दिलं का मला चॉकलेट दी, तुला लेमन गोळ्या दिल्या मग मला लेमन गोळ्या दी, नाही का? ते त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे? हे काय भांडण आहे का? तुमच्याकडे 4 मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा 4 आलेच पाहिजे, यासाठी आंदोलन असतं का? हे आंदोलनच कशासाठी मिळाला का नाही? त्यांच्याकडे 4 मंत्री, आमच्याकडे 4 आमदार आले, आमच्याकडे लगेच या. नाही तर तू त्या जातीचा नाही, तू याच्या जातीचा नाही. मुख्यमंत्र्याला सुद्धा म्हणले ते मराठ्याच्या जातीचा आहे म्हणून आला नाही. काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळनी हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे. तो काही शिकितो आणि मग आपण तसं बोलायचं. ही काय मागणी आहे? मला काहीच मिळाला का ना? तुम्ही या, त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे या? आम्ही एकदा म्हणलो नाहीत बा आणखी आमच्याकडे. उलट आम्हाला फोन येतात, आम्हाला भेट द्यायला यायचे. आम्ही इकडून सांगतो त्यांना यायचं असलं तेव्हा द्या, आम्ही बोलवित नाहीत मनानं. असं कणखर आंदोलन पाहिजे, कणखर. आणि ताठर ते बी तिकडून कम नाही आला मग इकडून ये. आम्ही रिक्षात गेलो की त्यांना रिक्षातच जायचं, आम्ही ट्रकमध्ये गेलो की त्यांना ट्रकीतच यायचं. आम्ही पाणी दिलं उसाला त्यांना द्यायचं. मग काही कोरडो असन, काही बागायती असन, काही नाही. तसंच पाहिजे लगेच. कसं माणसं राहो, कोणचं आंदोलन चालवतं, आपण लहान मोठे भाऊ येत राहो. कसं आम्हाला जे पाहिजे तेच. आता हुंबलच झाली हो ही एक. आणि आम्ही तिथं आंदोलन उभं केलं का आम्हाला तिथंच करायचं, असं कुठं असतं का? तुम्ही म्हणताय की त्यांचं आंदोलन सरकारने मॅनेज केलं आहे, सरकारने मॅनेज बैठक घेतली आणि ओबीसी आंदोलनकर्ते म्हणतात की सरकारचा जरांगींना पाठिंबा आहे म्हणून ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही दोघेही घसरतात सरकारवर आहे, सरकार कोणासोबत आहे नक्की? आता सरकार सोबत असल्यावर इतका बोलन की नाही?
किती धरून राहील माझ्या संग कुणीच नाही राहो. मी ओबीसी बांधवाला खरंच शहाणे व्हा तुम्ही. तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, एक लेकरो म्हणून सांगतो, मी विरोधी पक्षाचा नाही आणि मी सत्ताधाऱ्याचा नाही. ओरिजिनल जनतेसाठी काम करतो आणि मी मराठ्यासाठी काम करतो. म्हणून तर मी धनगर बांधवाची मागणी लावून धरली, दलित बांधवांची लावून धरली, 12 बलुतेदारांची लावून धरली, लिंगायत समाजाची सुद्धा लावून धरली. याचा उद्देश आहे, मी जर कोणाला मॅनेज असतो तर तुमच्या मागण्या नसत्या घेतल्या. मी महज धोरण बघितलं असतं चाललो असतो. मी आजही म्हणतोय की धनगर बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणणार आहे. मला सरकार कसं ठेवीन मग मी त्यांचं ऐकण्यात असल्यावर? मी फक्त माझ्या पाठीशी मराठा समाज 1 करोडच्या संख्येनं, बाकीचे कोणी नाही आणि मला गरज नाही कोणाची. आणि मी ते आरक्षण ओबीसीतून मराठ्याला मिळवून द्यायला खंबीर आहे. आमचं कायदेशीर आहे, घटनेत आहे, त्यामुळे आम्ही ते मिळवणार आहेत. आमचं हक्काचं आहे. आमच्या नोंदी आहेत, पुराचे पुरा मराठवाडा आरक्षणात आहे, तो आम्ही घालणार आहे. आम्हाला वाटेल ते झुंज द्यायला आम्ही तयार आहेत, वाटेल त्या टोकाचं आंदोलन करायला तयार आहे. असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही, आम्ही किती ताकदीनं करू. आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी एक होणार आहेत. आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी. तुम्ही जे करताय येवल्यावाला ते आमच्यासाठी खूप फायद्याचं होतं. ते जे करील ते आमच्या फायद्याचं होतं. आज सगळेजण गोळा करून नेले ना, आता आमचे सुद्धा एकत्र होणार आहेत. कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमचेसुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते. मराठ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं वाटोळं होऊन देऊ नका. वेळ आली ती एक वेळ पडा, पण जातीच्या पाठीमागून हटू नका. जातीच्या पाठीशी उभा राहा, पोरांच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही काय गल्लत करताय? मला निवडून यायचंय, मला त्याचं मतदान घ्यायचं, मला याचं मतदान घ्यायचं. जातीचं उभं राख होईल ना. नको करून द्या खनबार नाही मतदान केलं तर. शिका जरा त्यांच्याकडून. आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आहे. आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोणी, किती शिकण्यासारखं आहे. बिगर पाण्याचे हे मेले किडण्या यांच्या जाणार आहेत उद्या. आणि येवल्यावाला गेलाय कांदे ऐकणारा, त्याच्यावर आता मंत्रीपद त्योच हडपिणार. पुढचं त्याचं दुकान लावून घेतलं तिने, लगेच काटा माप सगळं आणलं तिने. बाजारात दुकान मांडलंच त्याने. आता दुकान मांडायला जागा धरायला पक्का पटकून पोतं टाकीतो बाजारात येऊन टेकलात त्याच्यावर. बारामतीत आंदोलन सुरू होतं धनगर बांधव, त्या टायमाला येणे असंच केलं. झुंजले बिचारे. ती मलिदा खाल्ला येणी. हे लय राईट काम करतंय. पण हे मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचं झालं आहे की यांनी कसा ह्यो जातीवाद करतो पाठीमागं राहून, हे सिद्ध झालं आता. एक ते आता हाके म्हणाले, तुम्ही बोलत नाही त्यावर तरी, भुजबळांचा फोन गेला हाकेंना आणि हाके म्हणाले सकारात्मक चर्चा झाली आहे असं भुजबळ यांनी मला फोनवरून सांगितलं आहे आणि उद्या येऊन बाकी सविस्तर बोलू असं सांगितलं. म्हणजे सकारात्मक चर्चा ओबीसींच्या मागण्यांबाबत झालेली आहे या अनुषंगाने. अरे बाबा, त्या मागण्याच काय आहेत कळा ना म्हणतो मी. तर मागण्या त्या येवल्यावलं बसत आहे तिकडं, लोक झुंजित इकडं. मागण्या काय आहेत मिळणे नाही. तुमच्या पोराच्या हिताच्या काही मागण्या आहेत का? तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही? आमच्या नोंदी आहेत, आमचं आहे तर एखाद्या जागेवर 100 एकर जमीन आहे आणि तिथं आमचा 7/12 आहे. तुमची आहे ती तिथं जमीन आहे 100 एकरातच, आमची तिथंच आहे, फक्त तुम्ही ती खाताय. आता 7/12 आम्हाला मिळाल्यामुळं आमची आम्हाला मिळाली. धक्का कुठं लागला? तुमच्या ओरिजिनल याला एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली. जसं की मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं, तुमचं तुम्हालाच आहे, एक्स्ट्राचं बोगस तुम्ही खाताय, आमचं आम्हाला मिळालं. आता नोंदी आहेत 100 एकरच्या 7/12 आम्हाला आमची तिथं 2 एकर निघाली. 98 एकर तुमची आहे समजा, तुमची तुम्हाला पक्की आहे, फक्त आमची तुम्हाला 2 एकर देऊ वाटाना आणि आम्ही ती द्या म्हणतोय. धक्का लागायचं काय संबंध आहे? अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलं. आंदोलकाला दोष देत नाही मी, देणार बी नाही. यांनी काय आडे केले, आंदोलनं बसलं, ते घडून आणलं. आता इथून पाठीमागं महाराष्ट्रात 70 वर्षाचे आंदोलन झालेलं, आंदोलन करते जातात भाऊ चर्चेला. पुरे मंत्री गोळा होऊन गेलेत. ते यायचं शिष्टमंडळ. हे कोणचं शिष्टमंडळ आहे? उघडे का डोळे मराठ्याचे जरा नेत्याचे? उघडा डोळे. किती आतून पोखरलं यांनी. सावध, लवकर एकजूट राहा जरा. बॉम्ब राहायला सुद्धा कोण नाही राहायचं. सावध व्हा मराठ्यांचे नेते सगळे. पंचायत समिती, जिल्हा परिषदवाले, जिल्हा प्रमुख, माजी आमदार, मंत्री, खासदार, माजी खासदार धोरणात या, नीट उभ्यात.
हात जोडून सांगतो तुम्हाला, बघा चित्र आजचं काय बेकार आहे. मागणी नाही काही नाही तरी मराठ्याच्या विरोधात एकवटलेत. मराठ्याच्या नोंदी रद्द करा. पटतंय का मराठ्याच्या नेत्याला? आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करा म्हणते. तुमच्या लेकराचं उद्या वाटोळ होणार आहे. पटलं का मराठ्याच्या नेत्याला हे? आणि पटलं नसलं तर सगळे आंदोलनात सहभागी होऊन मराठ्याला न्याय द्यायचं काम करा. काही बोगस दाखले दिलेले आहेत, त्याबाबत पडताळणी केली जाईल अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अहो आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले. मॅनेज बैठक नाही तर काय? मॅनेज बैठक नाही तर काय? आम्हाला द्यायचं नाही. आम्ही 13 तारखेपर्यंत वाट बघणार आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही यांच्या दबावात, त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याची कॅबिनेटसुद्धा रद्द केली. वाटोळा करायला निघालात होय आमचं गोड बोलून. आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्यावर खऱ्या असल्या तरी बी. अहो खऱ्या असून प्रमाणपत्र देण्याचा अधिकारी काय कारवाई करता रे? ते नोंदी मिळालं प्रमाणपत्र सुद्धा लोकांना देणार. 3 महिने झाले लटकून ठुलंय. कचाकच ते आदेश देता येत नाहीत का? ज्या नोंदी आहेत त्या दनादन द्या म्हणून. नोंदी कुठं बोगस असते. आता अधिकारी सापडायला कोण? तुमचे. प्रमाणपत्र देणारे कोण? तुमचे. आणि बोगस कोण आहे? आम्ही आहेत का अधिकारी? बोगस कोणचे आहेत? काय बोलता सरकार तरी? सरकारला तरी कळायला पाहिजे आपण काय बोलतोय. आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय. म्हणजे नोंदी शोधल्या तुम्हीच तपासल्या. रेकॉर्ड तपासायला तुम्ही. रेकॉर्डवर तुमच्याजवळच आहे. आमच्या गोडांमध्ये नाही म्हणून काय करू रचित लिहित बसलो आम्ही त्याच्यावर. गोडांना तुमच्याच आहे. खोल्या तुमच्याजवळ, चाव्या तुमच्याजवळच, अधिकारी तुमचे, शिपाई तुमचे, कलेक्टर तुमचे, समिती तुमची, मंत्री तुम्हीच. आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता? एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे. एकही. त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला मागात पडन. सरळ सांगतो. आणि हैदराबादचे गॅजेटसुद्धा लावून घ्या. सरळ सांगा सरकारनं. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करत सांगतो, सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात, आम्हाला आरक्षण द्यावंच लागणार आहे. हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे. कारण मराठा ओबीसी दे. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटसुद्धा लावावं लागणार आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागणार. तुम्ही सरळ सांगा. उद्या सकाळी जातीवाद बंद होतो. खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता की नोंदी सापडलेला आम्ही रद्द नाही करू शकत. एकाही नोंदीवर कारवाई नाही झाली पाहिजे. एकासुद्धा. कारण सगळ्या खऱ्या आहेत. आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशननं दिलेल्या 14% आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. आणि वरचं सुद्धा 16% त्या बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे. थँक्यू सर. चलो धन्यवाद बॉस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.